मुस्लिम कम्युनिटीला एक प्रश्न आहे, गळ्यात भगवा, कपाळाला टिळा लावलेल्या एखाद्या हिंदू मुलासोबत एक बुरखा घातलेली मुलगी ॲज अ कपल बघायला तुम्हाला कसं वाटेल? नाही पसणार. सेम गोष्ट आमची पण होते. हिंदू मुलीसोबत मुस्लिम पोरगा बघायला नाही आवडत. त्यात पोरीचा भरोसा नसतो. पोरगी पलटली तर तुमच्यावरती ते लव जिहाद वगैरे वगैरे नाव थोपून तुमची गाण मारली जाते. तर त्यापेक्षा या उद्योगातच पडू नका. आणि ह्या धर्मांध लोकांना ह्याच गोष्टी लागतात. कोणीतरी एखादा बकरा सापडला की त्याला कापायचं, त्याच्या नावाखाली धर्माचं नाव पुढं करायचं, आपलं राजकारण करायचं, आपल्या घरातली चूल पेटली, बास संपला विषय. आपल्याला सगळ्यांना सोबत राहायचे, माणुसकी जपायची आणि माणुसकी जपताना ह्या गोष्टी होऊ नये म्हणून ही काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्हाला तुमची शबाना मुबारक, आम्हाला आमची प्रीती मुबारक. आपले लोक एवढे पुढारलेले नाही ह्या सर्व गोष्टी ॲक्सेप्ट करण्यासाठी. त्या गोष्टी करणंच बंद करा. जसं गायनं खाण्याचा निर्णय घेतला तसंच हा एक निर्णय घ्या, हिंदू महिलांकडे वाईट नजरेनं बघणं बंद करा. तुम्हाला दिसतोय तुमचा एखादा मित्र जो हिंदू मुलीवरती लाईन मारतोय, डोरा डालतोय, थांबवा त्याला देतं. हे तुमचं कर्तव्य समजून करा, कारण आपल्याला आपला देश पुढे न्यायचा आहे आणि तो या चुत्या चाळे बंद केले त्याशिवाय होणार नाही. एक जण चुत्यागिरी करतो आणि त्याची शिक्षा पूर्ण समाजाला होते, पूर्ण कॉम बदनाम होते, पूर्ण धर्माला टार्गेट केलं जातं. आणि या धर्मांध गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला थोडेसे काही कठोर पाऊल उचलणे. तुम्ही तुमच्या धर्मात उचला, आम्ही आमच्या धर्मात उचलतो. आपल्या प्रेमासाठी किंवा आपली हवस पूर्ण करण्याच्या नादात पूर्ण धर्माच्या गांडी लाग लावणं बंद करा.